सगळ्यात आधी आपण घेऊया की परिक्रमा म्हणजे काय? हां, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण आपण परिक्रमा करतो, नर्मदा मातेची परिक्रमा करतो. पण त्याच्या आधी परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. तो सर्वांना सर्वसामान्यपणे आपण लहानपणापासून ऐकलेला शब्द प्रदक्षिणा. आपण देवाला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो. तर प्रदक्षिणा करत असताना ज्या मूर्तीला आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे, ती मूर्ती आपल्या उजव्या हाताला ठेवायची असते. आणि अशा रीतीने ती परिक्रमा करायची असते. आणि ती करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ती धावत पळत नाही करायची आहे. ती परिक्रमा करताना गुरुचरित्रात असं सांगितलेलं आहे की एक साधारण 8वा किंवा 9वा महिना सुरू असलेली गर्भवती स्त्री, तिच्या हातामध्ये पाण्याने भरलेला हंडा आहे आणि तशी अवघडलेली स्थिती असते तिची. आणि ती तो हंडा घेऊन ज्या गतीने चालेल त्या गतीने जायचं आहे. परिक्रमा करत असताना ती देवता आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे, तिचा वास असला पाहिजे. तसं हे सगळं ब्रह्मांड फिरत आहे, एकमेकांभोवती सगळे फिरत आहेत. तसं तो इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे त्या न्यूट्रॉनभोवती फिरत असतात. म्हणजे अणूपासून हे फिरणं चालू आहे आणि ते केंद्राभोवती फिरायचं आहे. केंद्रस्थानी त्या देवतेला ठेवायचं आहे आणि मग परिक्रमा करायची आहे. मग ही परिक्रमा आपल्या घरातली असू शकते किंवा देवळातली असू शकते किंवा एखाद्या पंचक्रोशीची असू शकते. अशी वेगवेगळ्या परिक्रमा असतात. पण नर्मदा परिक्रमा ही जी आहे, ही नर्मदा मातेच्या उगमापासून ते नर्मदा माता ही पश्चिमेला समुद्रामध्ये मिळालेली आहे जाऊन तिथपर्यंत ही अशी परिक्रमा एका बाजूनी जायचं आणि मग नौकेतनं ती खाडी ओलांडायची आणि मग पुन्हा दुसऱ्या बाजूनी पुन्हा यायचं. आणि सर्वसाधारणपणे ओंकारेश्वरपासून ही नर्मदा परिक्रमा सुरू करतात. बरोबर, म्हणजे ती का संथ करतात गतीने. वगैरे आपण नंतर त्याच्यावरती बोलू. बरोबर. पण कुठूनही करता येते. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कुठूनही सुरू करता येते बर. आणि तिथे ती थांबवायची आहे. परंतु तिची जी सांगता आहे शेवटी ती ओंकारेश्वरला जाऊन तिथे ते जे व्हायला जल पाहिजे. असेल ते जल आपण अमलेश्वरावर आणि ओंकारेश्वरावरती ते अर्पण करतो, त्याला चढवतो असं शब्द म्हणतात. तो चढाना हा जो हिंदी आहे त्याचा मराठी भाषांतर करतात, तसं नाही आहे. ते अर्पण करणं, जल अर्पण करणं आणि ते अर्पण करून मग आपण नमस्कार करून आपली ही परिक्रमेचा हा जो संकल्प असतो तो पूर्ण करायचा असतो, आपल्या घरी यायचं असतं. बरोबर. पण तुम्ही पत्रकारिता केली, हो. न्यूज रीडिंग केली, हो. हे सगळे क्षेत्र झालं म्हणजे करत असतानाही तुम्हाला परिक्रमा करावी असं का वाटलं? परिक्रमा करावी असं का वाटलं हे फार पूर्वी वाटलं. 1983 साली माझे गुरु महाराज जे आहेत ते नाना महाराज तराणेकर, बर. म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांची गरुडेश्वरला समाधी आहे उत्तर तटावरती नर्मदेच्या किनाऱ्यावरती, तर त्यांचे शिष्य नाना महाराज. तर त्यांच्याविषयी मला काही माहिती नव्हतं. पण 83मध्ये मी असा घरी बसलेलो असताना आमच्या शेजारचे एक जण आले आणि त्यांनी सांगितलं की नाना इथे आले आहेत, तर दर्शनाला तू जाशील का? मी म्हटलं ठीक आहे, पण नाना महाराज कोण आहेत म्हटलं हे. तर मग त्यांनी मला नानांचं चरित्र सांगितलं. त्या चरित्रात त्यांनी सांगितलं 1936 साली 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस, हे लक्षात ठेवा, एवढा काळपर्यंत नाना महाराजांनी परिक्रमा केली. 1936 साली केलेली आहे. आत्ता सर्वसाधारणपणे नर्मदेच्या किनाऱ्यावरती मोठी 6 डॅम्स आहेत आणि बाकी तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांवरती सुद्धा काही 200-250च्या आसपास डॅम्स असतील. तर त्याच्यामुळे त्याचं बॅकवॉटर येतं. तर नर्मदेच्या किनाऱ्यावरून आत चालणं हे शक्य नाही, पण त्यावेळेला चालणं अत्यंत कठीण होतं कारण तो सगळा जंगलाचा भाग होता, डोंगरांचा भाग होता, डोंगराळ भाग होता. आता आपण पाहतो ना की सातपुडा एका बाजूला आणि एका बाजूला विंध्य, यांच्यामधून नर्मदा वाहते. त्यामुळे सगळा डोंगराळ पर्वताचा असा तो भाग आणि अतिशय कठीण असा तो भाग. त्या भागातनं त्यांनी 24ही तास नर्मदा माता आपल्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे अशा रीतीने ती परिक्रमा केलेली आहे. हे पहा किती कठीण असेल की नर्मदेच्या काठावरतीच राहायचं आहे. पण ते मोठमोठे पर्वत असतात आणि खोल तिचं पात्र असतं नर्मदेचं, तर तिथून जायचं, त्या ठिकाणीच राहायचं
मग त्यावेळेला तिथे इतकी काही व्यवस्था नव्हती. साधारणपणे कुठेतरी देऊळ असेल, तीर्थक्षेत्र असतील, तर शूलपाणीचं जे जंगलमध्ये लागतं, असे 2 जंगलं लागतात मोठी. एक लक्कडकूटची झाडी ज्याला म्हणतात ती, आणि हे शूलपाणीचं जंगल. आता जंगल वगैरे नाही राहिलं, उघडे बोडके डोंगर आहेत. 60 डोंगर चढायचे आणि उतरायचे, असं ते शूलपाणीचा प्रवास आहे. तर त्यावेळेला मात्र तिथे झाडी होती, त्यावेळेला जंगल होतं, वन्य प्राणी होते. तर अशा परिस्थितीमध्ये ते नर्मदा परिक्रमा करीत असताना 3 दिवसपर्यंत त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये उपाशी राहिले. त्यांना काहीही प्राप्त झालं नाही खायला. पण तुम्ही आता सांगितलं नाना महाराजांनी केली, आणि पण लोक असं म्हणतात, कारण आज आपला पॉडकास्ट याच्यासाठी आहे की मिथ आणि सत्य हे दोन्ही आहेत. तर मार्कंडेय ऋषींनी सगळ्यात पहिली परिक्रमा केली पहिली परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली, हां. सगळ्यात पहिली. म्हणजे तिथून सुरुवात झाली. बरं. तर मार्कंडेय चरित्र जे आहे ते निरनिराळ्या पुराणांमध्ये येतं, तसंच भागवतामध्येही मार्कंडेयांची कथा येते. तर हे मार्कंडेयांची कथा फार हे आहे, पण त्यांनी जी परिक्रमा केली ती अशी परिक्रमा केली आहे, तशी परिक्रमा आजपर्यंत कोणीच केली नाही. पण तुम्ही विचार केला परिक्रमेचा तो का म्हणून? नाही, तो मी सांगतो. पण ती परिक्रमा जी जाते त्यावेळेला, ती जी परिक्रमा केली ती त्यांनी नर्मदेची परिक्रमा तर केलीच, पण नर्मदेला येणाऱ्या अशा नद्या आहेत लहान लहान मिळणाऱ्या, नर्मदेला येऊन मिळणाऱ्या, तर त्या नद्यांची परिक्रमा त्यांनी केली. बरं. म्हणजे ती नदीसुद्धा त्यांनी ओलांडली नाही. तिच्या उगमापर्यंत जाऊन पुन्हा परत यायचं, पुन्हा नर्मदेवरनं जायचं. अशा सांगतात 999 नद्या. आजकाल त्या 224 वगैरे असंही सांगतात. म्हणजे काही सुक्या असतात, कोरड्या असतात, काही जे काही असतील ते. पण अशी परिक्रमा 12 वर्षाची केली मार्कंडेय ऋषींनी. आता तुम्ही मध्ये विचारलं म्हणून सांगतो. पण मार्कंडेय ऋषींचा विषय थोडासा आपण बाजूला ठेवून नाना महाराजांनी जी परिक्रमा केली, तर त्यावेळेला त्यांना नर्मदा मातेने स्वतः आणून दूध दिलेलं होतं. सोन्याच्या घड्यातनं दूध दिलेलं होतं. आणि ते दूध त्यांनी जेव्हा प्राशन केलं, 3 दिवसानंतर फार क्षीण झाली होती काया, आणि ग्लानी आली होती, बसले होते. तर एक परदेशी स्त्री, जिच्या म्हणजे तिने दागिने वगैरे घातले होते आणि पायातले घुंगूर वाजवत होते, डोक्यावरती तो घडा होता दुधाचा, आणि ती अशी चालत येत होती. यांना अस्पष्ट दिसत होतं, कारण ग्लानी आलेली होती, 3 दिवस पोटात काहीच नाही. तर ती जवळ आली आणि तिने सांगितलं, पंडित जी, यहाँ के राजा जी ने आपके लिए दूध भिजवाया है. तर त्यावेळेला ते दुधाचा घडा त्यांनी हातात घेतला, आणि बस एक प्रभाव असतो, देवतांचा प्रभाव असतो, तर त्या प्रभावाखाली त्यांनी ते दूध प्यायलं. अतिशय अमृतमधुर दूध. आणि 3 दिवसांचा जो थकवा होता तो सगळा निघून गेला त्यांचा त्यावेळेला. आणि मग त्यांनी विचार केला, तर ती निघून गेली होती, जशी आली तशी निघून गेलेली होती. आणि तो घडा पाहिला तर तो सोन्याचा होता. आणि मग त्यांनी विचार केला की बुवा, हा सोन्याचा घडा ठेवून मी काय करू. तर वैराग्य त्यांच्यामध्ये जागतं वैराग्य होतं, म्हणूनच नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिलं, हे मला सांगायचं आहे. आणि मग तो घडा त्यांनी नर्मदेमध्ये नर्मदे हर म्हणून सोडला, तो आपल्याबरोबर नाही नेला. म्हणजे त्यागाची पण भावना असायला त्यागाची भावना पाहिजे. त्यांच्यामध्ये होती. त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांची तपस्या, सद्गुरूची आज्ञा मानणं, आज्ञेचं उल्लंघन न करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेला नर्मदा माता दर्शन देते